गुड मॉर्निंग गाईज. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर आज एक नवीन दिवस आहे पुन्हा एकदा आणि सेम तेच काम. तर आज मी आलो आहे परत शेळ्या घेऊन. म्हणजे दररोजच येतो, पण आज म्हणलं व्हिडिओ बनवा, कारण आपण 1-2 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला चॅनलवरती. तर चॅनल जर चालू ठेवायचं असेल तर व्हिडिओ रेग्युलरली टाकावेच लागतात. तर त्यामुळे म्हणलं बनवा आज पण व्हिडिओ, नाही का. तर व्हिडिओ तर तसं काय आपल्याकडे खास टॉपिक नाही आहे सध्या, पण म्हणलं चला बनवूया व्हिडिओ. तर माझ्याकडे ना एक माईक होता, म्हणजे आहे तो JBLचा घेतलेला माईक मी. आपल्याला इयरफोनच्या जागी मोबाईलला तो कनेक्ट करता येतो आणि त्याची वायर वगैरे खूप लांब आहे आणि ते शर्टला लावता येते. तर म्हणजे मी ॲमेझॉनवरून घेतलेला होता. तर खूप जुना आहे तो, त्याला 1-2 वर्ष झाले असतील. तर त्याच्यामुळे ना आवाज एकदम क्लिअर येतो, म्हणजे आपल्याला जास्त मोठं बोलावं लागत नाही आणि आवाज पण क्लिअर येतो आणि एकदम छान वाटतं. पण मी काढून ठेवला बॅगमधून, पण मी घेऊनच आलो नाही. म्हणलं माझा काही म्हणजे प्लॅन नव्हता व्हिडिओ बनवायचा. तर आहे माझ्याकडे माईक वगैरे सगळं आहे. ट्रायपॉड होता तो, मोबाईल वगैरे आपण आता मी कसं हातात पकडला आहे. तर ट्रायपॉड होता, पण तो एकदा माझ्याकडून पडला आणि ते तुटूनच गेला डायरेक्ट. तर मग आता असंच हातात पकडावं लागतं. जर जास्त वेळ पकडला ना एकदम हात दुखायला सुरुवात होते. तर ट्रायपॉड असला ना एकदम सोपं पडतं, म्हणजे आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवता पण छान येतो. म्हणजे छोटासा होता, तो गेला आहे तुटून. पण माईक आहे, माईक अजून चालू आहे. त्याची क्वालिटी अजून तशीच आहे जसा घेतला होता तसाच पहिल्यासारखा. तर तेच आपलं सेम लाईफ, उठायचं, शेळ्या घेऊन यायचं, घरी जायचं, जेवायचं, परत 4 वाजता शेळ्या घेऊन यायचं. तर असंच काहीतरी आपलं चालू असतं. म्हणजे उन्हाळ्यात तर इकडे सगळं आमच्याकडं सुकून गेलं, पण पावसाळ्यात सगळीकडं असं छान असं हिरवंगार असतं. तर चला, तर थोड्या वेळाने शेळ्या वगैरे घेऊन जायला लागतील घरी, मग घरी गेल्यावर बनवूया व्हिडिओ. बाय मित्रांनो. तर आमच्या शेतामध्ये ना एक कवठाचं झाड आहे आणि याची कवठं ना खूप छान लागतात. आणि सध्या तर आता म्हणजे कवठांचा सीझन संपला आहे. आता याला फुलं वगैरे आली छान अशी. तर मी तुम्हाला फुलं दाखवतो. ही आहे याची फुलं. तर अशी काय याला फुलं असतात, ते व्यवस्थित दिसत पण नाही. तर अशी याला फुलं वगैरे आली सगळीकडे. तर म्हणजे आता कवठं संपतच आली, आधी 1-2 राहिली झाडाला फक्त. म्हणजे दिवाळीच्या नंतरच ते कवठं पिकायला सुरुवात होते. एकदम पूर्ण झाड भरलेलं असतं आणि खूप मोठं झाड आहे आमच्या शेतात आणि म्हणजे खूप सारी कवठं येतात त्याला. आणि मग असं असतं ते. आता डायरेक्ट दिवाळीच्या नंतरच कवठं याला येऊन म्हणजे मोठे होऊन पिकतील तेव्हा, नाही का. खूप छान लागतं या कवठ्याची झाडं. आणि आमच्या शेतामध्ये कसं आहे सध्या, इकडे शाळू वगैरे लावला होता, तो काढून घेतला आहे. पण वरती रान आहे, डोंगर वगैरे, नाही का. आणि इथे खाली शाळू लावला आहे. इथं शाळू लावला आहे खालच्या वारात, आंब्याच्या वारात. आणि हरभरा काढत होतो काल आम्ही. तर आज पण काढायचं आहे त्या खालच्या वावरातलं. ठीक आहे, चला मग. मित्रांनो, तर आता मी आलो आहे घरी आणि जेवण वगैरे झालं आहे. तर आमच्या नानाने आज आम्हाला आंबळं आणून दिले उडदावण्यावरून. तर म्हणलं आता थोडीशी आंबळं खावा. तर अशी असतात आंबळं, तुम्ही तर पाहिलीच असते. खूप छान लागतात. आणि म्हणजे मी जिथे राहतो ना, आमच्या गावात म्हणजे आमच्या परिसरात नसतात, पण तिकडे वरती उडदावणा, पांजरा जो तिकडचा वरचा भाग आहे ना, तिकडे आंबळं वगैरे असतात, नाही का. आणि करवंद पण खूप असतात. तर खूप सारे आंबळं आणले. तर थोडंसं एका प्लेटमध्ये घेतो मी आणि मीठ वगैरे टाकून खूप छान लागतात. तर आंबट लागतं जराशी. मित्रांनो, तर आता मी एका छोट्याशा प्लेटमध्ये घेतले थोडीशी आंबळं आणि मीठ टाकल्यावरून खूप छान लागतात, कारण थोडीशी आंबट असतं ना. तर आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मग या मग आंबळं खायला. बाय.